हेडलाईन्स नंतर या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी जाणून घेऊयात। गोकुळ गीते यांनी थांबण्याची तयारी दाखवलेली आहे। गोकुळ गीते हे भाजपचे नाशिकमधले बंडखोर उमेदवार आहेत आणि गोकुळ गीते नाशिककडून आता मुंबईकडे रवाना झालेले आहेत। गीतेंना रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आलेला होता आणि त्यानंतर नुकतीच त्यांनी माध्यमांशी प्रतिक्रिया दिलेली आहे। मुंबईच्या दिशेने ते रवाना झालेले आहेत आणि त्यांनी आता थांबण्याची तयारी दाखवलेली आहे। त्यामुळे खरंच ते माघार घेतात का थांबतात का हे पाहणं महत्त्वाचं असेल। मंत्री उदय सामंत असतील त्याचबरोबर गिरीश महाजन असतील यांनी सातत्यानं त्यांच्यासोबत बैठका घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर त्यांनी थांबण्याचा काहीसा निर्धार केल्याचं दिसून येत आहे। तर गोकुळ गीते यांनी थांबण्याची तयारी दाखवलेली आहे। आताची एक मोठी बातमी आपण पाहतोय। नाशिकमधून भाजपचे बंडखोर गोकुळ गीते यांनी आता थांबण्याची तयारी दर्शवलेली आहे। मी त्यांचा मान ठेवण्यासाठी मी त्यांना एकच सांगितलं, मी थांबू शकतो, मी व्यक्तिगत घरात थांबू शकतो, मी पाठिंबा हा शब्द त्यांना वापरू शकत नाही, कारण पाठिंबा देण्यासारखं योग्य व्यक्तिमत्व त्यांचं नाहीये। निवडणुकीमध्ये थांबण्याची माझी बिलकुल तयारी नाही, पण तुम्ही हा प्रश्न विचारला की वरिष्ठ मंत्र्यांच्या शब्दाला मान देणार का नाही देणार। त्यांच्या शब्दाला मान द्यायचा असेल तर मी फक्त घरात बसू शकतो, पण मी पाठिंबा हा त्या व्यक्तीला देऊ शकत नाही। मी पाठिंबा देऊन का उपयोग आहे? त्या मतदारांचाच त्यांना पाठिंबा नाही किंवा त्यांच्या पाठीमागे ते मतदार उभे राहणार नाही याची मला खात्री आहे आणि ती सगळ्यांना आहे।